जय भीम सर्वांना. नमो बुद्धाय. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे बुद्ध पौर्णिमा, त्यासाठीच मी तयारी वगैरे करून मस्त विहारामध्ये जात होते. आणि विहारामध्ये गेल्यानंतर सगळं जिकडं तिकडं झालं होतं, तर मला काहीच नाही भेटली वंदना वगैरे. तर मला जायला उशीर झालेला होता, कारण अनुजला झोपवायचं होतं मला. त्याचा झोपण्याचा टायमिंग आणि वंदनाचा टायमिंग एकच झाला, त्याच्यामुळं मला जायला खूप उशीर झाला होता. आणि सगळं महिला मंडळ वगैरे निघून गेलं होतं. तसं तर मला महिला मंडळ सगळं भेटलं, पण मला वंदना नाही भेटली, भंतेजी नाही भेटले, कोणीच नाही भेटलं. मग काय मी गेले आणि व्हिडिओ वगैरे घेतला थोडासा. मग असं झालं होतं की जसं काय मी जेवणाच्या टायमावरच गेली, सगळ्याचं जेवण वगैरे झालं होतं. मग मी जाऊन तिथं जेवण करायलाच बसले आणि हे दोघं माझ्यासोबत आले होते. तर मग मी त्यांना पण जेवण वगैरे दिलं आणि मी स्वतः पण करत बसले. जेवण वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं फोटो वगैरे करू आपण. मग ते व्हिडिओ वगैरे केले मी. आणि मग नंतर घरी आल्यानंतर हे दोघं कारल्याच्या वेलामध्ये घुसले, कारण तिथं कारले लागलेले आहे. म्हणजे गल्लीतल्या सगळ्या बायकांची नजर आमच्या कारल्यावरच आहे. तर त्यासाठी आई सगळं कारले एक आणि एक कारले बघून तोडत होत्या आणि हे उंदीर मामा माझा कारले मला आणून देत होता. तर हे सगळेजण कारल्याच्या वेलामध्ये घुसून माझ्याकडे कारले आणून जमा करत होते आणि मी कारले बघत बसले होते. बघा कसे छोटे छोटे कारले लागलेले आहेत. तर हे बाबू माझा म्हणतो की मम्मा कारले घाण आहे. म्हणलं नाही, कारले छान असतात बेटा. मग किती क्यूट दिसतोय ना तो ह्या ड्रेसमध्ये, त्याच्या पप्पानी रेडी केलं होतं. मग संध्याकाळच्या टायमाला मग मी थोडंसं किराणा शॉपमध्ये गेले, कारण मला थोडंसं सामानाची खरेदी करायची होती. मग सगळं सामान वगैरे घेतलं आणि माझं असं आहे, मी जिथं जाईल तिथं गप्पा मारत बसते. मग बसले त्या दुकानदाराला गप्पा मारत. मग नंतर घरी वगैरे आल्यानंतर म्हटलं सगळे डबे वगैरे रिकामी झालेले होते. मग मी सगळे भरून ठेवलं, आणलेलं सामान सगळं भरून ठेवत होते. मेन म्हटलं तर आम्हाला साखर खूप लागते, तुम्हाला तर माहिती आहे माझी चहा किती चालते, 2-3 टाईम मला चहा लागते. तर मग मसाल्याचा डब्बा पण घासून ठेवलेला होता, मग तो पण भरून वगैरे घेतला सगळा मसाल्याचा डब्बा. तर आजचा दिवस तर आमचा तर चांगला गेला, कारण बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा परत एकदा सगळ्यांना. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.